जे 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 मिरेकल्स आहेत त्यामध्ये आपण कंटिन्यू करू. आपण आपल्या पद्धतीने दुसऱ्या पण गोष्टी ज्या आहेत रिलेटेड त्या आपण बघू. या पसुकीमधनं, या चॅप्टर्समधनं 2 इंटरेस्टिंग गोष्टी ज्या आहेत त्या इकडं आज आपण 2 नेस बघू. हबक्कूक नबी याच्यामध्ये हबक्कूक नबीला जसा एलियाह नबीने योना बिन अमित्ताय ज्याला जसा उठवला होता, अलाइव्ह केला होता तसाच हबक्कूक नबी ची स्टोरी आज आपण बघू. याच्यामध्ये आपण या स्टोरीचे छोटे-छोटे तुकडे बघितले होते आपल्या गमारामध्ये. ते आपण परत आणू बाखोतमध्ये. ते आपण परत आणू, एक्सप्लेन करू ते पार्ट्स त्याच्यामध्ये पसुकीमधनं. आणि दुसरी जी गोष्ट जी आहे ती आहे पहिली स्टोरी जी आहे ती आहे ती आहे ओबाद्या नबीच्या बायकोची. ओबाद्या नबी जर तुम्हाला आठवत असेल आपण बघितला होता. ओबाद्या नबीने 100 नवीन नबीना लपवून ठेवला होता मेआळामध्ये, गुफेमध्ये लपवून ठेवला होता आणि त्यांना तो दररोज खायला प्यायला द्यायचा. आणि नंतर जेव्हा एलिय्याह नबी त्यांना प्रकट झाले आणि जेव्हा त्यांनी सांगितला, की "तू जाऊन अखाबला सांग, तिकडं आपण हा डिस्कस आणला होता. अरे तिकडं तिकडं एलिय्याह नबी लिहितात, मी अरे एकटाच राहिलोय." बोललो, "अरे 100 नबीज इकडे गुफेमध्ये आहेत. ओबाद्या नबी पण नबी आहे." तर तिकडं आपण बघितलं होती थोडीशी या स्टोरीच्या बद्दल थोडी स्टार्ट. आपण आता बघू पसुकीमधनं मिद्राश पहिले आणि आपण चालू करू इकडनं एलिशा नबीचा मिराकल. बोलतात ואישה אחת מנשי בני הנביאים צעקה אל אלישע לאמור עבדך אישי מת ואתה ידעת כי עבדך היה ירא את השם והנושא בא לקחת את שני ילדיי לא לעבדים. इकडं इकडं सांगतात इशा אחת नशे बने הנביאים बोलतात एक बाई जी होती מבני नशे नवीम होती बायको एका बने नवी म्हणजे जी लोक जे अजून नवीन नाही झाले ते अजून स्टुडंट आहेत त्यांच्या त्यांच्या त्याची बायको ती आली विचारायला एलिशा नबीकडे आणि ती फक्त विचारायला नाही आली तिकडे लिहितात चाका एल एलिशा चाका एल एलिशा म्हणजे ती तिकडे येऊन ओरडाओरड करायला लागली आणि बोलायला लागली लेमो लेअव्देखा इशी मेत तुझा ओळखीचा माणूस सदीक वारला ואתה ידעת כי עבדך היה ירא את השם ועבדך היה ירא את השם. माझा नवरा जो होता तो खूप आशेमला घाबरणारा माणूस होता, गॉड फिअरिंग माणूस होता आणि तो त्यांनी पैसे घेतले आणि इकडे लिहिलं आहे की नाही की फक्त पैसे घेतले आणि इकडे लिहिलं नोसे नोसे मी मी म्हणजे तो नोशेक होता. नोशेक म्हणजे तो होता पैसे व्याजाने तो देणारा माणूस होता त्यांनी तो घेतला होता. "व्यानुसे बा लकाका तेशने यलदाई लो लेअवधी." आणि त्यांनी पोरं माझी दोन्ही पोरं घेतली, घ्यायला आलाय नोकर म्हणून. अवधी. इकडं इकडं हा सिंपल पसूकचा ट्रान्सलेशन आहे. इकडे बोलतात पहिले गोष्ट, की काय तिची भीती एवढी होती, की तो घेऊन जाते अवधीमला. तर बोलते, की हा शुभ ही जी स्टोरी जी आहे ती इकडं ह्याच्यामध्ये आणलंय मिद्राशमध्ये आणि ही स्टोरी आणतात जोहारमध्ये पण. जोहारमध्ये तिकडे अजून डिटेल्स एक्सप्लेन केलेत. आपण थोड्या वेळाने जोहार वाचू. पहिले इकडे राशी वाचतो. राशी बोलतात, "मी नेशे बिने अनवीम एशेत ओवादिया आयता." ओवादिया नवी त्याची बायको होती. कोल बिने नेव्हीम शेबेमिका तर्गुमो तलमिदे नेव्हीम. तो इकडं राशी काहीतरी बोलतात, पण एक्सप्लेन नाही करत. राशी बोलतात ती ओबादियाची बायको होती आणि सगळेच्या सगळे जे तोरामध्ये आपल्या 24 बुक्समध्ये 24 बुक्समध्ये जिकडे पण लिहिलं आहे बिने नेव्हीम त्याचा अर्थ आहे, की हे लोकं जे आहेत ते नेव्ही व्हायच्यासाठी स्कूल्समध्ये जातात. नेव्ही कॉलेज ऑफ प्रॉफेसी तिकडे जातात आणि तिकडं त्यांना सगळे लोकं पास नाही, सगळे लोकं प्रॉफिट नाही होत. पण बरीचशी लोकं जातात तिकडे आणि मग त्यांच्यामधनं कितीतरी लोकं प्रॉफिट्स होतात. तिकडे शिकवतात कसा नबी व्हायचा, कसा प्रॉफिट व्हायचा आणि त्याचा अर्थ आहे बिने नबी.
बोलतात इकडं मेफरशीम, כן? राशीवरचे मेफरशीम, जसं मागच्या वेळेला आपण राशी मेफरशीम बघितलं ते. राशी באמת तनाकचा ए, तो वन लेव्हल नॉच अप आहे. राशी राशी ऑब्व्हियसली तिकडे पण गमारामध्ये आणि तनाखमध्ये आणि नाख आणि तोरामध्ये पण डिफिकल्ट आहे अंडरस्टँड करायला. באמת अभ्यास लागते तो समजायला. पण तनाखची जर राशी आहे त्याला अजून मेफरशीम लागतात राशीला समजायला. राशी येऊन सांगतात की इकडं हे नेव्ही होते, ते नवी होते. पण प्रश्न इकडे विचारतात, "अरे, ओव्हादिया आपण बघू ओव्हादिया हा नवी, त्यांचा प्रॉफेसी जी आहे, त्यांची प्रॉफेसी आपण बघू त्रेआसारमध्ये म्हणजे 12 नवीन जे छोटे-छोटे पुस्तक आहेत नवीनचे, जे एकत्र टाकले जसं इथे मसेखेत बाबा वात्रामध्ये, की हे सगळे नवी एकत्र का टाकले? तर बोलतात एकत्र टाकले कारण की समजा वेगवेगळे ठेवले असते, तर त्यांच्या क्वांटिटीमुळे त्यांच्या छोट्या क्वांटिटीमुळे 1 पेरेक, 2 पेरेक, 4 पेरेक, 7 पेरेक त्या खळ्यामध्ये וזהו. त्याच्यामध्ये ते नवी हरवून गेले असते आणि त्यामुळे त्यांना सगळ्यांना एकत्र टाकून त्यांचं एक पुस्तक बनवलं. त्याला बोलतात तयासा 12 नबीचं एक पुस्तक बनवलं आणि तो आपल्या तनाखमध्ये टाकलाय. बोलतात बोलतात अवादिया नबीचं जी प्रॉफेसी आहे जी आहे, ती अख्खाच्या अख्खा बुकमध्ये आपण सांभाळून ठेवले. का? कारण की ती पुढे लागणार आहे आपल्याला. तर त्याला बेने नबी का बोलतात? तो तल्मीद होता का तो नबी होता? त्याला बोलायला पाहिजे अवादिया नबी. का त्याला तल्मीद नबी बोलतात? 2 गोष्ट. पहिली गोष्ट बोलतात इकडे, की हा जो मिtzवा जो केला, आपण डिस्कस नाही केला अजून. त्या मिtzवामध्ये बरेचसे प्रश्न आहेत. हा जो मिtzवा ओबादियाने केला, त्या मिtzवाच्या स्खूतमध्ये म्हणजे कुठला मिtzवा त्याने केला? नाखोन आपल्याला माहिती आहे ऑलरेडी तो मिtzवा जो केला त्यांनी जेव्हा इजेबेल इकडं तर्गुम जो आहे, यानी तर्गुम योनातान तिकडे ते लिहितात, "איתת חדה מן השע תלמידי נביאה מצווחת קודם אלישע למימר עבדך עובדיה בעלי מת ואת ידעת הרי עבדך עבד דחיל מן קודם השם כד דקתלת איזבל כד קतלת איזבל." यात नव्हे दे हशेम बोलतात इजेबेलने जेव्हा नबी हशेम मारून टाकले, तेव्हा माझ्या नवऱ्याने तिकडं गुफेमध्ये बेम्यागा 2 महाराजमध्ये 50-50 असे 100 नबी त्यांनी लपवून ठेवले होते. त्यांना त्यांना आसरा दिला होता आणि त्या आश्रयामध्ये त्यांना ते जेवायला, खायला, पियायला ते देत होते. इकडं दुसऱ्या राशीमध्ये लिहिलंय आणि ते बोलतात तेव्हा जेव्हा तो मिtzवा चालू केला ओबादिया नबीनी, तेव्हा ते बेमेत बिने नबी होते. म्हणजे ते त्यांनी जस्ट ॲडमिशन घेतली होती तिकडं नबी व्हायच्यासाठी. पण या स्खूतमुळे की स्खुतने त्यांना खूप मोठा बूस्ट दिला त्यांच्या स्पिरिच्युअलिटीमध्ये, त्यांच्या अबोधाशेमध्ये, की ते बेमेत पुढे जाऊन ते नबुवा लिहू शकले, प्रॉफेसी लिहू शकले, जी लागणार आहे ज्यूइश लोकांना अंटिल द एंड ऑफ द डेजमध्ये मशिहा येईपर्यंत. आणि त्यामुळे तेव्हा ते होते बने नबी. नाखून आता ते नबी आहेत. पण जेव्हा जेव्हा त्यांनी हा मिtzवा केला, तेव्हा ते होते प्रॉफेस. तेव्हा ते होते बने नबी. ते अजून नबी त्यांनी झाले नव्हते. दुसरी गोष्ट इकडे लिहितात मिद्राशमधनं והנושא. הוא יורם בן אחאב. יורם בן אחאב, אחאबचा जो दुसरा मुलगा होता, जो आता किंग होता, तो שהיה מלווה בריבית מה שזן את הנביאים בימי אביו. म्हणजे ओबादियानी ओबादिया नबी त्यांनी पैसे घेतले अखाबकडनं रिबीतमध्ये. रिबीत म्हणजे इंटरेस्टने. काय इंटरेस्टने पैसे घ्यायला ज्यूइश माणसाकडनं अलाउड नाहीये. इकडं गमारामध्ये लिहिलं आहे, की जो कोण रिबीट घेते, रिबीटने पैसे घेते और रिबीटने पैसे देते और जो कोण एद देते. एद म्हणजे तिकडं जाऊन साक्षी देते त्यांचं बघते, की ते काय रिबीटने पैसे देतात हे ते आणि जो कोण लिहिते अफील त्याच्याबद्दल त्यांनी तो ड्राफ्ट लिहिला, की ह्या माणसाने ह्या माणसाला पैसे दिले म्हणजे ज्याला बोलतात लफलाग, लफगीम जे कोर्टामध्ये नोटरी असतात ना, जे लिहितात काय-काय हे झाला ते. हे 5 जणांना बोलतात 5 जण, एक जो घेते, जो देते, 2 एदीम जे बघतात आणि तिकडे ते लिहितात आणि जो लिहिते 5 जणांना बोलते "लो काम बेतखियात मेतीम" बोलतात ही जी लोकं आहेत, हे तखियात मेतीमध्ये नाही उठत. ते उठत नाही खियात मेतीमध्ये. त्यांना वर्ल्ड टू कममध्ये जसं ते वर्ल्ड तो कममध्ये त्याने त्याचा खेलेक संपवून टाकला. इकडं अफिलू जो घेते त्याच्याकडनं पण. प्रश्न तो
योआम बेन अखाव जो होता, जो अखावचा पोरगा होता, तो पैसे देत होता त्याला इंटरेस्टनी. तर ऑब्व्हियसली त्याला त्याच्याबद्दल आपण डिस्कस करू. इकडं लेकुल अल्मा गमारामध्ये योआम बेन अखाबचा मत जो आहे, तो आहे की तो इस्रायल मुमाग म्हणजे जो अविरोध करायसाठी त्याला सवय लागले. तो अविरोध केल्याशिवाय नाही राहू शकत आणि त्यामुळे त्याचा दीन जो आहे तो इस्रायल म्हणजे ज्यूइश आहे. नाही की तो नॉन ज्यूइश आहे. नॉन ज्यूइश माणसाकडनं रिबीतनी पैसे घ्यायला जसं काय बँक आहे. काय फक्त बोलतात बँक जे आहे ते योते गोईन पेक्षा त्यांचे जे दिनी माहीत आपण रिबीत जेव्हा घेतो तेव्हा आपण तिकडं ते हे तर इसका केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांना त्यांना गोईमला ते पैसे ते द्यायला लागतात. रिबीटचे जे पैसे आहेत ते आणि त्याच्याप्रमाणे जसं काय आपल्याला अलाव केलाय कुठल्या-कुठल्या बँकेमधनं रिबीट घ्यायला जिकडं मशकांतामध्ये मशकांताची गरज आहे. मोठ्या-मोठ्या यांची गरज आहे लोनची तिकडे आपण स्पेशल इसका करतो त्यांच्या बँक बरोबर. तो जो इसका जो आहे तो पैसे जे खिलू जातात. बँकचे पैसे जातात गोयला. ते गोय बरोबर आपण इसका करतो आणि मग त्याला जसं काही रिबीट देतो. अच्छा बोलतात मग रिबीट आहे. केन हं, जसं का आता पर्सनल रेग्युलर माणूस आहे. हं, घर चालवासाठी महिना केन किंवा मला ट्रिपला जायचं आहे किंवा काही कारणासाठी मला बँकेकडनं घ्यायला अलाउड आहे केन त्याच्यामुळे इंटरेस्टनी. तो त्याच्यामध्ये तो इसका जो करतात, जर तो इसका जर चांगल्या बँकमधनं केलेला असेल, तर तिकडं तिकडं बेमेत ते अलाव केला असेल म्हणजे रबानी लोकांचा त्याच्यावरती इसका असेल, की त्याच्यामध्ये येथे इसका केलाय, तर मे बी अलाउड आहे. मला माहिती नाही. पण जिकडं जिकडं मोठे लोन्स आहेत, ज्याच्या घरासाठी, बाकीच्या मार्गाने त्याला घेता नाही येत, तिकडं खेन अलाव करतात. मला माहिती नाही बाकीच्या ह्याच्यासाठी म्हणजे घर चालवायसाठी लग्नासाठी वगैरे रिबीटनी पैसे घ्यायच्यासाठी तिकडं बँकेमधनं पैसे घ्यायचा, ते माहिती नाही काय करतात बँकेमध्ये काय. मला खुद रिबीट ते ते शिकायला नाही अजून आपल्या हातामध्ये आले, तर मला नाही माहिती बँकेमध्ये काय करतात बेमेत. पण जिकडे मोठे लोन्स आहेत, जिकडे हे आहेत तिकडं बेमेत ते रिस्का करतात, की त्याचे पैसे जातात गोयला. छोटे लोन्स आहेत, जिकडे रबानी लोकांचा आस्कामा असेल, मी मामीन आणि बिलीव्ह की ते तसं करत असतील. पण बघायला लागेल मला नाही माहिती. बँक बेसिकली तुम्हाला विचारत नाही तुम्ही ए, तुम्हाला ते म्हणतात काय जेवढं पाहिजे तेवढं जास्त घ्या म्हणजे त्यांना अजून इंटरेस्ट भेटेल. त्यांना काय फरक नाही पडत. नाखून, नाखून. त्यामुळे जे चांगले जे बँक्स आहेत, कुठल्या-कुठल्या बँक्स काही फागी मिझराही या कुठल्या-कुठल्या बँक आहेत ज्यांच्याकडे आहेत हे, तर रिस्का तुम्ही जेव्हा त्यांना विचारता, की आम्हाला नाही अलाउड आहे असं तसा, तर ते तुम्हाला पाठवतील. की अल्टिमेटली तो पैसा जो आहे त्यांच्या बँकेकडेच राहणार आहे. त्यांच्या ह्याच्यामधनं नाही माहिती बँकेमध्ये काय करतात. अजूनपर्यंत तिथपर्यंत नाही आलोय. कारण खूप सामेक खूप नूनपासनं ते खूप ऐन गिमेल. नाही माहिती काय करतात बँकेमध्ये. बेसिकली मला वाटतं की जसं त्याला म्हणतात एथेरिस्ट का हं, हं. शेम हो किलो इसका इसका म्हणजे फॉर बिझनेस. समजा आता माझं घर आहे. मी हं, घर हं. विकत घेते तर घर सॉर्ट ऑफ माझ्या आता म्हणजे एक ऍसेट आहे की तो बिझनेस आहे हो ना सॉर्ट ऑफ हं, की हं. घराची किमती कॅन, वाढतात हे ते. पण कॅन, रेग्युलर घर चालवण्यासाठी समजा आता कॅन, माणूस आहे भाड्यावरती राहतो. ओके घर नाही कॅन. त्याचं. तर त्याला तर बिकला तो अजिबात हात नाही लावू शकत त्या बँकेच्या लोन करणं. नाखून, नाखून. एकंदरीत तसंच वाटतंय. नाही मला माहिती काय काय दिन आहे माहीत. फक्त एक दिन जो आहे आणि तो बँकेला पण अप्लाय होतो तो मी सांगणार होतो आता. जो आहे पिकॉक नेफेसचा दिन कॅन. पिकॉक नेफेसच्या दिनसाठी असा आहे आणि दुसरा एक जो दिन आहे तो अजून एक सांगतो. तो नेतिभूत मिशपातमध्ये त्यांनी आणलाय. अलाकोटच्या स्टार्टिंगला स्टार्टिंगच्या अलाकोटमध्ये बेजात हशेम माझा प्लॅन आहे याच्यामध्ये आपल्या रामबामच्या अलाकोटमध्ये हे अलाकोटमध्ये पण कव्हर करायला. नेझिकीमच्या पार्टमध्ये जेव्हा बेजा हशेम आपण येऊ तेव्हा तिकडे. तिकडं तिकडं ते लिहितात आणि ही गोष्ट मी आता आणतो. बघू आपल्याला प्रश्नात थोडाफार उत्तर मिळते का? तिकडं प्रश्न विचारतात, की "अरे ओबाद या नव्हे, त्यांनी कसा काय जाऊन लोन घेतला रिबीटनी? म्हणजे कसं काय त्यांनी जाऊन इंटरेस्टनी तो लोन घेतला?" बोलतात बोलतात पिकॉक नेफेश आणि हा जो आला काय तो शulchan आरुखमध्ये मांडलाय.
पिकॉक नेफेससाठी पिकॉक नेफेससाठी माणसाला लोननी पैसे घ्यायला अलाउड आहेत. ऑब्व्हियसली कुठला पण मिtzvah आहे. חוץ מ-3 מצוות, 3 जे मिtzvot आहेत. גילוי עריות, שפיכות דמים आणि עבודה זרה याचे हे सोडून कुठल्या पण मिtzvahसाठी, कुठल्या पण आव्हेरासाठी पिकॉक नेफेश आपल्याला परमिशन आहे. जिकडे लाईफ वाचवायची, लाईफ अँड डेथचा क्वेश्चन आहे. तिकडं तिकडं परमिशन देते आपल्याला तोरा तोडायसाठी. तर बोलतात जिकडे पिकॉक नेफेश आहे. येशू मध्ये पण लिहितात. तिकडे ते लिहितात मध्ये की जिकडं जिकडं लाईफ अँड डेथ आहे तिकडं रिबीतने पैसे घ्यायला अलाउड आहेत. बोलतात काय खिदूश आहे इकडे? मेफरशे आहे शुल्खान मेफरशे विचारतात खिदूश काय याच्यामध्ये आहे? मला माहिती आहे जर पिकॉक नेफेश आहे तर ऑब्व्हियसली तिकडं तिकडे पैसे घ्यायला अलाउड आहेत. बोलतात तिकडे एक्सप्लेन करतात की पिकॉक नेफेश साठी पण पैसे घ्यायला अलाउड आहेत. त्याचा अर्थ असा आहे की समजा समजा त्याला पैसे घ्यायचे आहेत पिकॉक नेफेससाठी म्हणजे लाईफच्या साठी पैसे आहेत. तर आता म्हणजे समजा कोणाला सर्जरीची गरज आहे आणि त्याला आता पैसे पाहिजेत आणि त्याला पैसे मिळत नाही पण रिबीतनी. कोण ज्यूइश माणूस आहे तो व्याजाने पैसे देते. त्याच्याकडनं तो पैसे घेऊ शकते. त्याला आता माणूस जाऊन सांगू शकते ज्यूइश माणूस की मला पैशाची गरज आहे. तो बोलते मला व्याजाने पाहिजे. मी व्याजाने पैसे देतो. बोलते अरे पिकॉक नेफेश माणसाचा जीव आहे. माझा पण जीवाचा प्रश्न आहे. पिकॉक नेफेश माझ्याकडे पण. तो बोलते त्याला पैसे देतात. त्याला पैसे देतात. त्याला बोलतात बेसेद. बेसेद. किती पैसे? बोलतात एवढ्या व्याजासाठी 3,000 वर्षाचे. तर बेसेद. त्याच्याकडनं पैसे घेतात. पण जेव्हा तो परत येते पैसे द्यायला, तेव्हा त्याला ऑलरेडी जीव वाचलेला आहे. त्याला सांगू शकते की मी व्याजाने पैसे देत नाही. मी व्याज नाही देत. बोलतात माझे व्याज नाही देत. तू पहिले तिकडे साइन केलंय बघ. तेव्हा पिकॉक नेफेस होता. आता पिकॉक नेफेस नाहीये. शुल्खान मध्ये बघ काय लिहिलंय. बोलतात ते व्याजाने पैसे घ्यायला आणि द्यायला अलाउड नाही. बोलतात माझे व्याजाने काय पैसे देणार नाही. तुझ्या मागे आम्ही हे लावू ओलामा तख्तो हे ते बोलतात. तेव्हा त्याला ते पैसे द्यायला अलाउड आहे. जर त्यांनी धमकी दिली त्यांनी बेमेत काय काय गोष्टी चालू केल्या तर बोलतात त्यावेळेला बेमेत ते बेमेत तुम्ही त्याला पैसे देऊ शकता. तुम्ही त्याला ते ₹3,000 जे 3,000 शेकल तुम्ही हे केले होते, ॲग्री केले होते, ते तुम्ही त्याला देऊ शकता. कसा? तो बोलतात तेव्हा त्याच्यावरती दीन आहे गझलांचा. त्याच्यावरती गझलांचा दीन येते. म्हणजे समजा रस्त्यावरती कोण माणूस चाललाय आणि तो येते त्याच्याकडे बोलते, "मला सगळे पैसे दे. 3,000 शेकेल, हे ते नाही तुला मी हे देईन, तुला मी डॅमेज करीन." बोलतो जसं जसं त्याला तो आता डॅमेज करायचे पैसे त्याला तो देते, डॅमेज नको करायला म्हणून, तसाच तो पैसे पण देऊ शकते त्याला त्याच्यावरनं लासीर मिमेनो त्याला तो पैसे देऊ शकते. ही एक गोष्ट आहे. मग नाही माहिती ही गोष्ट आपण अप्लाय करू शकतो की नाही आज त्याला गरज आहे पैशाची. पिकॉक नेफेसची गोष्ट आहे. तो आज त्याच्याकडनं पैसे घेते बेमेत. ह्याच्यामध्ये पण जेव्हा द्यायला येते तेव्हा तो बोलते नाही देत. बोलते माझे नाही देत. तुझं आम्ही हे जप्त करू, ते जप्त करू, तुला तुला डॅमेज करू, हे करू. तर बोलतात तेव्हा त्यांच्यावरती दीन आहे. जेव्हा पैसे घेते जबरदस्तीने त्याच्यावरती दीन येते गझलांचा. तर तो गोजेल करते आणि त्याला तो अलाउड आहे. माझे अलाउड आहे. तो रिबीट नाही भरते. तो देते अस्सी तागीश मिमेनो. तो त्याच्यावरनं तो वाईट माणूस, वाईट बँक, वाईट गोय 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 बेसेल पण वाईट त्याच्यामधनं जो दीन आहे तो काढून टाकायसाठी तो त्याला पैसे देते रिबीटचे. 3,000 शेकेल व्हॉटएव्हर होते. पण आता त्या पैशाची व्हॅल्यू हे नाही आहे रिबीटची. याला ती दीन आहे. तो दीन आहे तो दीन आहे गोजेलचा, की त्यांनी पैसे चोरी केले त्याच्याकडनं. दुसरी गोष्ट इकडे जी आहे, दुसरी इकडे गोष्ट जी आहे, ती गोष्ट जी आहे याच्यामध्ये की अरे, मला अलाउड आहे का कुठल्या दुसऱ्या ज्यूइश माणसाला अफिल पिकॉक नेफेसाठी त्याला हे करायला का? कारण की समजा समजा पिकॉक नेफेश आहे आणि ही गोष्ट आपण शब्दाच्या आलाखोत डिस्कस केली होती. तिकडे आपण बोललो होतो की पिकॉक नेफेससाठी सगळ्या गोष्टी करायला अलाउड आहे, जे जीव वाचवायसाठी लागतात त्याच्यामध्ये शब्दाच्या दिवशी. पण समजा त्याचा तिकडे लिहायला कोण आला, काय आला, तो दजूत कॉम्प्युटरमध्ये टाइप करायला, हे करायला, ते आपण बोललो की अलाउड नाही केलंय. कारण की पिकॉक नफेस दोखे येतं शब्दात. की उतरा, शब्दात उतरा नाही बोलत आपण. आपण बोलतो दोखे, माझे दोखे. शब्दात तिकडे उभा आहे आणि पिकॉक नेफेससाठी तो जसा काय उभा आहे बाजूला आणि ज्या गोष्टी तुम्हाला लागतात त्याला जीव वाचवायला ते तुम्हाला करायला अलाउड केला. नाही सगळा अलाउड केला.
की तुम्ही आता पिक्चर काढाल, फोटो काढाल, हे कराल, ते कराल. बोलतात नाही. जे त्याची वाचवायला त्याच्यासाठी तुम्हाला गरज आहे, ते तुम्हाला करायला अलाउड आहे. तर तिकडं त्या गोष्टी अलाउड आहेत. बाकीच्या गोष्टी नाही. पण बोलतात समजा मला आता ऑलरेडी माहिती आहे, की समजा कोण आहे ज्याला गरज आहे हॉस्पिटलची आणि मला माहिती आहे, की मी समजा त्याला घेऊन गेलो हॉस्पिटलमध्ये, तिकडं 101% तिकडं खिलूल शबात होईल. कारण की त्या हॉस्पिटलमध्ये कुठले-कुठले हॉस्पिटल आहेत जे पाळतात एस्पा हलाखा, मायानी येशुवा, शाळे चेदेक ज्यांच्यामध्ये तिकडं त्यांचे राब आहेत. त्यांना रबानी लोकं आहेत, ते पाळतात तिकडं शबात. त्यांना कसं काय करायचा, गोय, हे, ते सगळं सेट केलेलं आहे. त्यांना माहिती आहे काय करतात. तिकडं तिकडं मला माहिती आहे, की ह्या हॉस्पिटल जवळच्या जवळ हॉस्पिटल आहे. तिकडं खिलूल शबात 101% होणार आणि ज्याची गरज नाहीये. म्हणजे तिकडं ते नाही ऐकत आपल्याला. आपण त्यांना बोलतो, "नाही शबात शबात झाल्यानंतर मी तुम्हाला सगळे डिटेल्स देतो." नाही ऐकायला तयार. तर मला उलट माझ्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी आहे, की मी त्याला तिकडे नाही घेऊन जाईन, त्या माणसाला ज्याला गरज आहे. का? कारण की तिकडे गेल्यावरती इकडे खिलूल शबात 101% होणार आहेत. तर बोलतात आपल्याला पोस्टकीम नाही. तुम्ही जर बेमेत बोलून त्यांना कन्विन्स करू शकत असाल, की शब्बात नंतर बाकीच्या गोष्टी घ्या, फक्त त्याला आता ट्रीटमेंट द्या, तर ठीक आहे. पण जर तुम्ही नाही त्याला अव्हॉइड करू शकत, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्यावरती नाहीये. तसाच इकडे पण हा जो होता योआम बेन अखाव, त्याला त्याला सांगितलं जरी असता, की हे जे पैसे आहेत ते पिकॉक नेफेससाठी मी घेतो तुझ्याकडनं, तू मला विथआऊट रिबीट दे. त्यांनी त्याला रिबीटच्या विथआऊट दिले असते का? तर बोलतो ऑब्व्हियसली त्याला सांगायचा प्रयत्न केला असेल, हे ते. पण जिकडं नाही अलाऊ केला तिकडं त्यांनी बेमेत त्याच्या पोरांना घाण ठेवला. इकडं परत दुसरा पण प्रश्न विचारतात, की पोरांना कसं काय घाण ठेवायला अलाउड आहे? तर बोलतात, की म्हणजे आबावरती तर दीन नाहीये. तर बोलतात बेमेत इकडं त्यांना फक्त जो दिन होता, की लासिगता तागीच त्याच्यासाठी त्यांनी त्यांनी अशी गोष्ट घाण ठेवली, की जी खूप महागातली त्यांच्याकडे खूप एक्सपेन्सिव्ह होती आणि नाही की दाखवायला, की अव्वदिया नबीकडे त्यांच्याकडं दुसरे पैसे होते, की त्यांना पैसे घ्यायची गरज नव्हती. आणि त्यामुळे त्यांनी त्यांना जसं काय घाण ठेवलं. त्यांना अवधीसाठी आणि इकडं आता त्याच्या बायकोला सगळ्यात जास्त चिंता होती, की जर ह्या पोरांना जर त्यांनी घेतला अवधी म्हणून, तर ते पण वागायला लागतील त्यांच्या मालकासारखे. जसा योराम बिन अखाज वागत होते, की त्यांचे अगालीम जे होते ते तिकडं अदाईन, दान आणि बेरशेबामध्ये अदाईन होते. केन, केन, अभी तो प्रश्न है केन. कि अ, अ, राव जे होते अ, प्रॉफिट नबी, केन अवधिया, ओबादिया प्रॉफिट केन, ते सांगू नाही शकत होते. म्हणजे ही हॅड हिडन द प्रॉफिट्स फ्रॉम इझाबेल. केन. He could not tell for what reason he was taking the money. If he had केन, told the right reason that he was hiding people for Pituak Nefesh, then in that case, his life was also in danger. केन. So या कंडिशन मध्ये ते ऑप्शन नव्हता त्यांच्याकडे सांगायला की हा हा जे होता हा पितुआक नेफेश साठी पैसे घेतले. נכון, נכון מאוד. इकडं המפרשים ज्या इथे बोलतात, डिटेल सांगायची गरज नव्हती. त्याला त्याला फक्त सांगायचं होतं कोणाला गरज आहे जिवंत ठेवायला माणसांना. तिकडे पाऊस नव्हता 3 वर्ष ऑलरेडी. तिकडं एलिव्हा नबीने पाऊस पण बंद केला होता. तर फक्त सांगायला पिकॉक नेफेससाठी मला पाहिजेत. मग इकडं लोकांची लाईफ रिस्कमध्ये आहे. त्यांना जर नाही जेवण आणला, हे आणला, तर ते मरतील आणि तिकडं पिकॉक नेफेस, पिकॉक नेफेस נכון. म्हणजे डिटेल सांगायची गरज नाही, की मी याच्यासाठी तर म्हणजे हा असला तर इफ दिस इज द केस अखावला राजा अखावला हे वर्ल्ड टू कम मध्ये जागाच नाही द्यायला पाहिजे. पण नंतर आपण יפה. बोलतात कोल इस्रायल येश लाहेम खेलेक לעולם הבא. כן, זהו. आपण जसा म्हणजे טוב, כן, נכון, दिस इज अ נכון. कॉन्ट्रडिक्ट. טוב. מחלוקת बोला. कारण की तो सिंपल सुगीयोत नाहीये त्या सुगीयोत. आपण बघितला होता. גם את הבן איש חי आपण बघितलं त्या बेन योयादामध्ये आणि आपण रामखाल पण बघतो. जेव्हा ज्यांच्याबद्दल लिहिलं आहे, की שוב מחלוקת आहे. פשט הגמרא זה זו מבוא תסה, אין להם חלק לעולם הבא, म्हणजे त्यांना חלק לעולם הבא नाहीये.
आणि इकडे आपण अजून बोलू शकतो योराम बेन अखाव, म्हणजे योरामच्या पोराला पण. כן, बोलतात की तो לא קם בתחייה המתים, नाही तिकडे लिहिलं आहे, नाही तिकडे लिहिलं आहे, אין לו חלק לעולם הבא. या गोष्टी ज्या आहेत खूप फाईन, डार्क, बारकाईच्या गोष्टी आहेत. כן, बारकाईच्या गोष्टी आहेत. जिकडे लिहिलं आहे לא קם בתחיית המתים आणि जिकडे लिहिलं आहे אין לו חלק לעולם הבא, त्याच्यामध्ये डिफरन्स आहेत. כן, डिफरन्स आहे. त्यामुळे खजार लोकांनी शब्द चेंज केले. तो जेव्हा आपण शिकू बेजात हशेम, כן, स्टाम तुम्हाला मी सांगतो, मागच्या आठवड्यामध्ये आम्ही 32 चा अर्थ काय आहे तो संपवला. रबी योहानन बरोबर, כן, 32. 32 चा अर्थ लेव नेतिवत खोकमाचं 32 लेव जर जे पिरू बघितला, द्वरीम जे आहेत बारकाईने बघायला लागतात. इकडे लिहिलंय लोक आंबेत खेळता मेतीम, तिकडे अर्थ आहे की त्या गुफच्या बद्दल तिकडे लिहिलं आहे की लोक आंबेत खेळता मेतीम. जिकडे लिहिलं आहे एन लो खैलक लेवलामा बा, तिकडे खेळता मेतीमची जी गोष्ट आहे त्यानंतर तिकडे त्याचे हे आहे एन लो खैलक लेवलामा बा. बेनिश खायनी जसं आपलं एक्सप्लेन केला, ते बोलतात की खेलेक रा जो आहे त्या अख्ख्याच्या नेफेशचा, आणि ते समजायला पण पाहिजे काय त्याचा अर्थ आहे. כן, जो नेफेश आहे त्याच्यामधला खेलेक रा जो आहे त्याला सेपरेट करून त्या खेलेकला एन लो खैलक लेवलामा बा, त्या पार्टला, नाही की अख्ख्याच्या नेशामाला. कारण की जसा तिकडे तो एक्झाम्पल तुम्हाला आठवत असेल आपण बघितला होता, अब्दाला सोमेख, त्यांचा जो ती जी रिइन्कार्नेशन होती, ते बोलतात तो चांगला पार्ट होता अखाजचा, नाही अखावचा, अखाजचा, मेलक यहूदा, अखाज मेलक यहूदा त्याचा पार्ट होता. जिकडं त्यांच्याबद्दल पण लिहिलं आहे की त्यांना खिलकलो बाबा, पण बोलतात इकडं कसं काय आला, तर बोलतात काय चांगला जो पार्ट होता तो बेमेत ईद गलगेल. आणि जे ही शीता आहे, ही ओपिनियन आहे, ही पद्धत आहे शिकवायची रामखालची पण, की रामखाल बोलतात नखोन एंड ऑफ द डेज मध्ये लिहिलंय खमुशिम येचू बेने इस्रायल, म्हणजे 20% निघाले फक्त बेने इस्रायल मक्कात खोशेक मधनं. आणि एंड ऑफ द डेज मध्ये मे बी, काय, मे बी 2% निघतील. 2% जे बेमेत हाशेम बरोबर आहे ते निघतील. आणि तिकडे पण ते एक्सप्लेन करतात. पण बाकीच्या नेशामाचं काय? तर बोलतात अल्टिमेटली हाशेमच्या हातामध्ये आहे आणि हाशेमला नाही पाहिजे की लॉट ऑफ द पार्ट जो आहे तो वेस्ट होईल. त्यामुळे हाशेम कंडिशन्स तयार करेल त्यांच्यासाठी की त्यांचे इशुरीम व त्यांच्या ज्या गोष्टी ज्यामध्ये ज्या निघतील त्या ऑलरेडी डेथ होतील आणि त्यानंतर त्यांचं रिइन्कार्नेशन होईल व त्यांचा रिएक्शन होईल आणि मग ते उठतील आणि मग ते येतील. ते आपल्याला नाही माहिती. पण एवढं आपल्याला माहिती आहे की हाशेमला नाही पाहिजे की खूप साऱ्या नेशामोत ज्या आहेत ज्यूइश नेशामोत त्या वेस्ट व्हायला पाहिजेत. त्यामुळे जे राहतील एंड ऑफ द टाइम पर्यंत त्याच्यामधले मे बी 2% निघतील. पण बाकीच्यांना पण हाशेम आणल कसा तरी की फक्त म्यात ते नेशामोत वेस्ट होतील. ही मत आहे. כן, आणि शुभ, כן, रब्बानीम जे आहेत ते נכון, दुसऱ्या रब्बानीम जे बोलतात נכון 2%. וזהו, 80-90% तुम्ही नाही हे करत, זהו, בסדר, तुम्हाला ऑप्शन आहे तर आता करून घ्या, नाही होत नाही. पण रामखाल आणि बाकीचे पण כן, आपण बघितला बेनिश खायमध्ये पण ते बोलतात अल्टिमेटली हाशेमच्या हातामध्ये आहे की किती किती आणायच्या, कशा आणायच्या, कसा त्यांना टिकून करायचा, किती त्यांना त्रास द्यायचा, कसा काय करायचा, ते हाशेम डिसाईड करते आणि हाशेम आणते. तर נכון, बोलायसाठी כן, आखावच्या बद्दल गमारा पशातमध्ये लिहिते, אין לחלק לעולם הבא, पण नंतर इथे शकूल आया וכן הלאה. हे पण चुकीच्या ज्या आहेत त्या पण आखावच्या बघितल्या होत्या आणि त्याच्यावर बेनिश खाय पण बघितला होता. फक्त समजून गेला की नाही की गमारामध्ये जो लिहिला आहे तो अल्टिमेट पशात आहे. त्याच्यावरती आपले रब्बानीम जे लोक आहेत ते आपल्याला एक्सप्लेन करतात की कसा शिकतात गमारा. ठीक आहे, נכון, गमारामध्ये जे लिहिलेलं आहे ते गमारामध्ये लिहिलेलं पशात आहे. आणि שוב, गमारा विदाऊट मफरशिम जे विदाऊट आपले रब्बानीम जे आहे ते शिकणं इम्पॉसिबल आहे. काय जसं विदाऊट 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 गमाराचे मफरशिम त्यांच्याशिवाय गमारा शिकणं. तर כן, נכון, ओपिनियन आहे. נכון, נכון מאוד. इकडं בסדר? येस रबी, थँक्यू. שמחה רבה. אה, עכשיו, עכשיו इकडं पण बोलतात उलाय ओबादिया नबीवरती रिस्पॉन्सिबिलिटी होती की ओबादिया नबीवरती रिस्पॉन्सिबिलिटी होती की त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे होती की आखाव पण नाही पडणार रिबीटच्या ह्याच्यामध्ये. तर बोलतात सेम पिकवॉक नेफेश सांगू शकत होता खेन, आणि तरी पण त्यांनी रिपीट घेतला खेन. तर बेसेद किलू जेव त्याच्यामध्ये त्याला प्रॉब्लेम नाही. दुसरी एक गोष्ट जी आहे ती गोष्ट अशी आहे की केन हे आलाखामध्ये आहे, हे इंट्रोडक्शन मध्ये आहेत आलाखोच्या, त्यामुळे केन बेजाशेम आपण बोलू शकतो. तिकडे लिहिलं आहे की समजा
आणि हे ममाश बिगिनिंग आलाखोत मधीच आहे. ही जी गोष्ट बोलते ती बोलतात, समजा कुठला एक माणूस आहे, तो माहिती आहे की तो प्रत्येक वेळेला पैसे जे आहेत तो फक्त व्याजाने पैसे देते आणि तोच पैसे देऊ शकते फक्त, बाकी कोण नाही पैसे देऊ शकत आणि त्याच्याकडनं पैसे घ्यायला पाहिजेत. तर बोलते कारण की इकडे प्रश्न विचारतील पुढे जाऊन मेफरशिम ह्याचे नवीचे ते प्रश्न विचारतील की ए, ते प्रश्न विचारतील की कसा आहे की कसा आहे की की ओबाद्या नबी नी नेस केला, त्याला नेस करायला लागला पैसे द्यायला, रिबीटचे पैसे द्यायला त्याला नेस करायला लागला. अरे का त्यांनी मगबीत नाही केला? माझे मगबीत मगबीत म्हणजे पब्लिकमध्ये सांगतात या माणसाला पैशाची गरज आहे, या माणसाचा वरती पिकवॉक नेफेश आहे, त्याला आजारपण आहे, त्याला असं आहे, त्याला तसं आहे आणि सगळे लोक पैसे देतात जेवढा कोणाला जमते तेवढा आणि ते पैसे उभे करतात आणि मग त्या माणसाची काळजी घेतात. ॲज अ ज्युइश माणसाची काळजी घेतात. का नाही उभा केला ओबाद्या नबीनी नाही ओबाद्या नबीनी एलिशा नबीनी पैसे ओबादियाच्या पोरांना वाचवायसाठी. तर बोलतात का कारण की इकडे पैसे होते रिबीटचे. रिबीटचे जे पैसे आहेत ते कुठल्याच दुसऱ्या पण ज्युइश माणसाला द्यायला अलाउड नाहीयेत. म्हणजे समजा एकदा रिबीटचा डील झाला आणि तो जो पहिला माणूस आहे तो नाही देते रिबीट, तो नाही बोलते मी नाही देणार रिबीट. जसं आपण डिस्कस केला, की तो बोलते हां, पहिले त्याला बोल खेळ चालेल आणि नंतर बोल बघ तुला तुला नाही माहिती आलं हो ते जाऊन शिक. योरेद्यामध्ये कुफ आईन गिमेल पर्यंतचे 30 सिमानी माहीत ते शिक आणि मग तुला दिसेल की अलाउड नाहीये. तर बोलतात की जर ती डील झाली असेल तर पैसे त्याला परत द्यायला कुठल्याच माणसाला अलाउड नाहीये रिबीटचे. रिबीटचे पैसे द्यायला त्याला अलाउड नाहीयेत. इकडे इकडं पण सेम कंडिशन होती. म्हणजे समजा ओबाद्या एलिशा नबीनी समजा नेस नाही केला असता आणि त्या नेसमधनं ते पैसे द्यायला तिला अलाव केला, की कारण की त्या नेसमधनं त्यांनी पैसे तयार केले म्हणून आणि त्यामुळे तिला अलाव केला. पण जर मगबीत केला असता, तर मगबीतमध्ये बाकीचे ज्युइश लोकांचे पैसे जे आहेत ते रिबीटमध्ये नाही देऊ शकत. पण त्यांचा डील व्हायच्या पहिले, त्यांनी डील करायच्या पहिले होऊ शकते, की माणूस आहे, दुसरा माणूस नाही जो पैसे घेते नाही तो पैसे देते. पैसे देते ऑब्व्हियसली तो नाही करणार. पण जो माणूस पैसे घेते तो नाही. दुसरा त्याचा मित्र व्हॉटएव्हर त्याचा बॉस त्या पैसे देण्याचा चांगला मित्र आहे. तो त्याच्याबरोबर बोलू शकते आणि त्याला बोलू शकते, "ह्याचे पैसे सोड. हा माझा चांगला मित्र आहे. माझ्या भावाचा मुलगा आहे. माझा हे आहे, ते आहे. त्याचे पैसे त्याकडनं घेऊ नकोस. बेच जाऊ." आणि तू किती घेतो शक्यतो? तो बोलते 2,000 शेकेल एका वर्षाला एवढ्या एवढ्या रकमेसाठी. तर त्याला बोलते, "हे पैसे माझ्याकडनं घे. तू ₹2,000 2,000 शेकेल माझ्याकडनं घे. मता नाही. माझ्याकडनं की तू माझं ऐकलास म्हणून मताना नाही रिबीट. रिबीट नाही." तसा खेन करू शकतो. जो माणूसला मशपिया करायचा आहे आणि त्याला पाहिजे की तो तो पैसे देईल पण विदाऊट रिबीट, तर तो खेन देऊ शकतो. पण कधी? त्यांचा डील व्हायच्या पहिले. डील झाल्यानंतर नाही. डील झाल्यानंतर कोणालाच ते पैसे द्यायला अलाउड नाही. त्यामुळे इकडं नेस करायची गरज लागली होती ओबादिया नबीला. खेन, कोणाला काही विचारायचं आहे? नाही. तर इकडं पण अजून मिद्रासमध्ये आणि जोआरमध्ये लिहिलं आहे, की इकडं ती गेली. तिला कसं काय माहिती पडलं, की एलिशा नबीकडे जायला पाहिजे? तिकडं प्रश्न आणतात मिद्रासमध्ये आणि जोआरमध्ये आणि विचारतात, की तिला कसं काय माहिती पडला? तर बोलतात, ती गेली तिकडं אמר רבי אלכסנדרי, אישה אחת מנשה בני נביאים צעקה אל एलिशा, तामान तिन्याना दा एशेत ओबाद्या. बोलतात तिकडे माहिती पडते, की ती ओबाद्या नबीची बायको होती. कसं माहिती पडते? ממונה היה על בית אחאב מלך ישראל, ובשעה שהלך עובדיה אצל אליהו, הכיר בו एलिशा. एलिशा नबीने त्याला ऑलरेडी ओळखला होता ओबाद्याला. त्याची ओळख झाली होती का? दोन मत आहेत तिकडे, की एलिशा नबी जे होते ते वन ऑफ द 100 नेव्हीम होते. दुसरा जो मत आहे जोआरचा, तो जोआरचा मत असा आहे, की अ, ए एलिशा एलियाह नबी बरोबर होते आणि जेव्हा ओबादिया आणि एलियाहूला भेटले, तेव्हा त्यांनी बघितला होता एलिशाला पण आणि ज्यामुळे एलिशाला बघितला होता, त्यामुळे एलिशाला माहिती होता कोण होता ओबादिया नबी.
ויהי אלישע לא שימש לפניו לפני עדיין, כבר היה משמש ואין मुकदम ואין מאוחר. बोलू शकतो की तो नंतर आला. बोलतात जर तोरामध्ये लिहिलंय तो फायनल जसं लिहिलंय तसं फायनल कन्क्लुजन नाहीये का? कारण की तोरामध्ये पहिले आणि नंतर अशी गोष्ट नाहीये. אין मुकदम ומאוחר בתורה. ועל כן כתיב ואתה ידעת כי עבדך היה ירא אלוהים. דוודאי הכיר בו אלישע. बोलतात इकडे बवदाय הכיר בו אלישע מאותה שעה ולזה צעקה אל אלישע. दुसऱ्या इकडे लिहितात त्याच्यामध्ये अ, 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 जोहारमध्ये की जेव्हा ती तिकडं कब्रस्तानावरती गेली आणि जेव्हा तिने तिकडं ओरडून विचारायला लागली की अरे एलोहीम अरे एलोहीम एलोकीम, म्हणजे तू जो देवाचा घाबरणारा माणूस जो आहेस, कुठं आहेस? तुझे पोरांना हा नोसे घेऊन चाललाय, म्हणजे हा तुला घेऊन तुझ्या पोरांना घेऊन चाललाय. तर तिकडं त्यांना बोलले माझे येरे एलोहीम, इकडं खूप सारे येरे एलोहीम आहेत, इथे येरे एलोहीम आहेत, खूप आहेत. तर बोलतात अब्राहम निका ירא אלוקים, דוד נקרא ירא אלוקים, יוסף נקרא ירא אלוקים. बोलतात तुला कोण पाहिजे? तर बोलते तिकडे मला पाहिजे यरह एलोकीम मेओद. मला गॉड फिअरिंग, खूप जो गॉड फिअरिंग माणूस आहे तो मला पाहिजे. मग त्यांनी त्याला सांगितलं ओबाद्याकडे आणि ओबाद्याने सांगितला की तू जा एलिशाकडं आणि एलिशा तुला सांगल की काय करायला पाहिजे, तू इकडे या केसमध्ये. त्यामुळे ती एलिशाकडे गेली आणि तिकडे एलिशाकडे गेल्यावर तिने सांगितलं की ओबाद्या नबीची जी 2 पोरं आहेत त्यांना त्यांना योआम बेन अखाब घेऊन चाललाय का? कारण की ती त्याला रिबीटचे पैसे नाही देऊ शकत म्हणून. ויאמר אליה אלישע מה יעשה לך, יגיד לי. तुझ्यासाठी काय करू शकतो? מה יש לך? מה יש לך? काय आहे तुझ्याकडे? בבית. ותאמר אין לשפחתך שפחתך קול בבית כי אם עסוק שמן. बोलतात तिला विचारतात की काय आहे तुझ्याकडे आणि त्यासाठी मी तुला कशी काय मदत करू? तुझ्याकडे काय आहे का? बोलतात इकडे बोलतात इकडे तुझ्याकडे काय आहे का? असूक शामेन. असूक शामेन म्हणजे थोडासा शेमेन आहे. थोडं शेमेन असूक म्हणजे फक्त अंगाला लावायसाठी थोडंसं शेमेन आहे, तेवढंच माझ्याकडे फक्त आहे, बाकी काय नाही आहे माझ्या घरी. तर इकडं पण जोहारमध्ये एक्सप्लेन करतात काय अर्थ आहे आणि का कशाची गरज आहे. कारण की बोलतात की पुढच्या पुस्तकामध्ये लिहिलं आहे, "ויאמר לכי שאלי לך כלים מן החוץ מאת כל שכנייך, כלים ריקים אל תמעטי. ובאת סגר את הדלת בעדך ובעד בנייך, ויצקת על כל הכלים האלה והמלא תישאי." טוב, אזון एक वाचू आणि मी एक्सप्लेन करतो अख्खा. ותלך מאיתו ותסגור הדלת בעדה ובעד בניה, הם מגישים עליה והיא מוצקת. टब इथपर्यंत. बोलता तिकडं तिला त्याने सांगितलं एलिशा नबीने, काय कर, तुझ्या सगळ्या नेबर्सकडनं, तुझ्या सगळ्या शैनीमकडनं सगळे मोठे-मोठे भांडे घेऊन ये, मोठे-मोठे किलीम घेऊन ये, एम्प्टी किलीम घेऊन ये आणि नंतर किलीम आणल्यानंतर घरचं देल जो आहे, जो दार जो आहे तो बंद कर आणि ओतायला चालू कर. जेवढा तुझ्याकडे शेमेन आहे थोडासा, तो ओतायला चालू कर आणि त्या शेमेनमधनं ते सगळे भांडी भर. आणि तिने तसं चालू केलं. भांडी भरायला तिने चालू केला. बुधवार इकडे प्रश्न विचारते, की नेस करायला त्याला थोडंसं तरी तेल का पाहिजे होता? का नाही डायरेक्ट तो करू शकते? तर बोलतात इकडे, की नेस करायसाठी थोडाशी कुठली तरी गोष्ट जी आहे तेव्हा ती लागते. बोलतात "लो यदीना हाएख इशरू बिरखान दिलेला उबेदुखता रिकान्या." बोलतात जिकडं मकोम रेक आहे, जी जागा एम्प्टी आहे, तिकडे बराखा जी आहे तिकडे राहत नाही. אבל אשתא דיית לך שמן דאה הוא עתה להשתכח בברכן. बोलतात जी जागा एम्प्टी जागा आहे, घर एम्प्टी, सगळी जागा एम्प्टी, त्या एम्प्टी जागेमध्ये बराखा राहत नाही. बोलते जेव्हा ते त्याच्यामध्ये बराखा नाही राहू शकत. ते थोडासा काय गोष्ट आहे, त्याच्यामधनं बराखा येऊ शकते. म्हणजे तू फक्त काय कर, ती घे भांडी, भरायला चालू कर आणि त्या थोड्याशा शेमेनी सगळी भांडी भरले जातील. जसं आपण इकडे बघू, इकडं अजून एक गोष्ट जी आहे,
ती आपण बघू. ताज एक्सप्लेन करतात बेत योसेफची सुगिया जी आहे खानुखावरची याच्यामध्ये. फक्त मी इकडं सुगियाची एक्सप्लेन संपवतो फक्त. इकडे लिहिलं आहे, ותלך מאיתו ותסגור הדלת בעדה ובעד בניה והם מגישים אליה והיא मोचाकत. म्हणजे ती होते आणि ही पोरं जी आहे ते एक भांडा भरला की ते बाजूला काढून ठेवतात. वही की मलोत अखिलीम ותאמר אל בנה अगिशा एलाई ओद. बोलतात अजून घेऊन ये भांडी. बोलतात עוד כלי ויאמר אליה אין עוד כלי ויעמוד השמן. आणि बोलतात अजून इकडं काय शेमेन नाही, अजून इकडं भांडी नाहीयेत. आणि मग तो शेमेन पडायचा थांबला. इकडं तास ज्या इथे इकडे प्रश्न विचारतात, बोलतात प्रश्न नाही विचारत ते प्रश्नाचं उत्तर देतात. ह्याचा बेत योसेफचा फेमस प्रश्न आहे हानुकामध्ये, की अरे पहिल्या दिवशी बेमेत शेमेन होता, तर तो खाक जो आहे तो 7 दिवस असायला पाहिजे, 8 दिवस का करतात? ताज तिकडे प्रश्न तू जाब तिकडे प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न वन ऑफ द ती वृत्ती देतात, की पहिल्या दिवशी पण नेस होता. कसा काय नेस होता पहिल्या दिवशी पण? की अख्ख्याच्या अख्खा रात्रीला शेमेन लागणार होता जो जाळायसाठी, तो होता पाक शेमेन. तो एक डब्बा होता शेमेनचा, त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये अख्खीच्या अख्खी रात्री जळणार होती. पण जो नेस होता, तो जो मिरॅकल होता, की त्या रात्री म्हणजे पहिल्या रात्री पण फक्त 1/8 शेमेन जो आहे तो जळला आणि दुसऱ्या रात्री 1/8 आणि तिसऱ्या रात्री 1/8 अंटिल 8th नाईट. आणि प्रत्येक रात्री तो शेमेनची क्वांटिटी जी होती ती होती 1/8. पण ती रात्री अख्खा रात्र चालली आणि तो होता नेस पहिल्या दिवशी पण. आणि त्यामुळे इकडे पण नेस आहे. त्यामुळे तिकडे ते बोलतात, की अरे नेस नेस व्हायच्यासाठी थोडीशी तिकडे तिवी थोडंसं काहीतरी तेवा पण तिकडे पाहिजे. कंप्लीट नॉट तेवा. बोलतो तिकडे शक्यतो नेस नाही होत, की जिकडे पाहिजे की थोडासा तरी तेवा. शेमेन जळायला थोडा म्हणजे आग जळायला थोडा शेमेन लागते. बेसेद थोडा शेमेन आहे तर बाकीचा जो आहे हाशेम नेस करेल. पण थोडा तुमच्याकडनं पाहिजे. लेफखोत. आणि मग त्याच्यावरती हशेम त्याच्यावरती नेस करू शकते आणि तिकडे तो उत्तर देतात. तसंच इकडे पण बोलतात भांडी संपल्यावरती तो तो शेमेन जो आहे तो तेल जो आहे तो पडायचा थांबला. आणि जेव वेतवो वेतगेद ईशा एलोकी. म्हणजे ती आली परत आणि तिने सांगितलं एलिशाला, "घ्यान खूप तेल झालंय. वॉव! अख्खाच्या अख्खा ड्रम, ड्रम, ड्रम भरून घरी शेमेन आहे. काय करायचं आता?" "ויאמר לכי מכרי את השמן ושילמי את נשק ואת बनाईख तखिये बनोतार." बोलतात इकडे ती इकडे खूप सारं शेमेन आल्यावरती ती त्याला विचारते, काय करायचं तेवढं शेमेनचं? विकून पळून जायचं म्हणजे न पैसे देताना त्याला निघून जायचा त्याला द्यायचा रिबीत. तू बोलते जा त्याला विक या शेमेनला. बेमेत शेमेनची किंमत वाढल. तुला प्रत्येक या तेलाचे खूप पैसे मिळतील आणि त्याच्याने तू त्याचा जो रिबीत आहे निशेक इकडे लिहिलाय नशेक मिलाशोन नुशेक तो जो भरणार आहे पैसे घेणार आहे त्याच्याकडनं पण तू त्याला पैसे दे त्याचे काय आहे ते. आणि वेद बनाईख तिखिये बेनोतार. तिखिये बेनोतार इकडे लिहितात עד תחיית המתים. इकडे रशी पण आणतात मिद्राश. बोलतात ולחיות את בנייך בנותר עד שיחיו המתים. מתחיית המתים पर्यंत जी कुठली फॅमिली आहे ओबादियाची त्यांना ती बरखा आहे एलिशा नबीकडनं, की त्यांच्या जो ते पैसे जे आहेत ते त्यांना राहतील अंटिल तखियात मेतीम. त्यांना काय प्रॉब्लेम नाही येणार विदाउट डुईंग एनिथिंग. त्यांच्याकडं ते पैशाची बरखा जी आहे ती त्यांच्याकडे राहील. तो ही होती पहिली स्टोरी आणि इथपर्यंत ही स्टोरी होती ओबादिया नबीची. दुसऱ्या स्टोरीमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. छोट्या गोष्टी आपण डिस्कस करू. जेवढा समजायला होईल तेवढा आपण समजावू. बाकीचं आपण कंटिन्यू करू पुढच्या आठवड्यामध्ये. इकडे लिहितात वेई अय्योम ויעבור एलिशा אל שונם ושם אישה גדולה ותחזק בו לאכול לחם והיא מדי עברו יוסר שמה לאכול לחם. טוב, काय झालं इकडे? ही ईशा शूनमित. ही जी सिपूर जी आहे खूप फेमस सिपूर आहे. वन ऑफ द
बिगेस्ट निसीम जे आहेत आपल्या ह्याच्यामध्ये आणि स्टोरीचा एक्सपान्शन पण आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या नाही लिहिलेल्या आहेत. आपण त्या शिकतो गमारामधनं. इकडे लिहिले वही अय्योम म्हणजे वही अय्योम बोलते आपल्याला गमारा आणि आपल्याला बोलते जोहार की जिकडं पण तोरामध्ये लिहिलंय वही अय्योम हु अय्योम अमेउखाद. एजे योम मेउखाद ओ शशाना. ओ शशानाचा दिवस होता वही अय्योम. अय्योम अमेउखाद हा जो दिवस होता तो रोष हशनाचा दिवस होता. रोष हशनाच्या दिवशी एलिशा शुनेम मध्ये होते आणि तिकडं एक ईशा गदोला. ईशा गदोलाचा अर्थ आहे राशी लिहितात खशुबा नाही की जाडी मोठी बाई होती. त्याचा तिकडं काय नाही त्याचा अर्थ आहे खशुबा खूप पोचलेली बाई पोचलेली खूप इम्पॉर्टंट बाई होती. आणि राशी पण इकडे लिहितात וराईत בפרקי דרבי אליעזר אחותה של אבישג השונמית הייתה. अविशाग शुनामीत כן שלמה המלכची बायको जी आपण बघितली होती तिला मेलाखीमच्या नाही मेलाखीमच्या כן मेलाखीमच्या पहिल्या चॅप्टर मध्ये मेलाखीम आलेफच्या पहिल्या चॅप्टर मध्ये तिची ही बहीण होती. ईशा इम्पॉर्टंट आपण बघू पुढच्या पसुकीमध्ये किती चदेकेत होती किती मोठी चदेकेत होती. पण तिने तिने त्यांना खूप आग्रह केला. बोलतात वेशाम ईशा गदोला ते खजेक बो नाही बेमेत की त्याने पकडला नवीला याला त्यांचा बेमेत त्यांना आग्रह केला या घरी या जेवायला शब्दात याचा शनाचा लेखो लाखेम बाई मिदे ओव्रो युसार शामा लेओखलो लाखेम. बोलतात तिकडे आणि आरिझल एक्सप्लेन करतात की एलिशा बेमेत त्यांनी तिला बघितला पण नाही कशी दिसते वगैरे याला तिच्या कामांमुळे तिच्या मिदोतमुळे तिच्या ज्या गोष्टीची ती करते त्यामुळे दिसते की ती ईशा गदोला आहे ती खशुबा आहे का. तर बोलतात इकडे गमारामध्ये काय गमारामध्ये आम्ही बघितला बरखोत दाफ युद तिकडं गमारा लिहिते अरे बाईची जी पद्धत आहे तिची डोळा जो आहे तो छोटा असता म्हणजे मोस्ट ऑफ द वुमेन काय नाही आपल्या बायकांच्या बद्दल लिहिला याला बाकीच्या सगळ्याच्या बायका आहेत त्यांच्याबद्दल तिचा डोळा जो आहे तिचा चरा असते तिचे डोळे जे आहेत ते छोटे असतात. तिला नाही आवडत की खूप लोक घरी खायला येतात प्यायला येतात राहायला येतात का तिला ती बोलतात ना लार्ज नसतं माणूस जो आहे शक्यतो शुभ केन शक्यतो माणूस जो आहे पुरुष जो आहे तो शक्यतो लार्ज असतो त्याला आवडतं खेसत करायला त्याला आवडतं हे करायला. बाई जी असते तिचा डोळा जो आहे तो चरा असतं. बोलतात की त्यामुळे शक्यतो बायकांना नाही आवडत घरी खूप सारे पाहुणे आलेले सारखे त्यामुळे तिचा थोडक्यात ते चांगला 1-2 महिन्यात कधीतरी वेळ तर बोलतात की ही बाई जी होती तिने आग्रह केला नाही की तिच्या नवऱ्याने. तिचा नवरा कोण होता इदो अनवी तिचा नवरा होता. आणि त्यांनी नाही आग्रह केला याला तिने आग्रह केला त्यामुळे ती बाई जी होती तिचे मिदोत जे होते ते एक्झेम्पलरी होते ते खूप चांगले मिदोत होते. आणि त्या वेळेनंतर प्रत्येक वेळेला जेव्हा ते शुनेम मध्ये जायचे शुनेमच्या जागेमध्ये जायचे एलिशा नबी स्वतःहून तिच्या घरी जायचे रात्रीसाठी जेवायला वगैरे तिच्याकडं ते जायचे. बोलतात इकडे व तोमेर एल इशा तिने त्या बायकोला बोलला हिने ना यदाती की इश एलोकीम कदोश उ ओव्हर आलेनु तमीद. इकडं गमारा एक इंटरेस्टिंग गोष्ट बोलते गमारा बोलते इकडे इंटरेस्टिंग गोष्ट बोलते की का ती बोलली की गमारा 2 ओपिनियन आणते का ती बोलली तिने तिच्या नवऱ्याला सांगितलं की आपण इकडं वरती आपल्या घराच्या वरती एक माळा बांधवू का कारण की आपल्या घरी आई शेलोकिम कदोश हा जो देवाचा माणूस जो आहे संत जो आहे तो आपल्याकडे येते सारखा तर आपण त्याला वरती तिकडं जागा देऊ त्याच्यासाठी आपण वरती माळा बांधू. आणि इकडे लिहिलंय की ईश एलोकिम कदोशू ईश एलोकिम कदोशू ओव्हे घालून तुम्ही आपल्याकडे बरेच वेळेला जाऊन येऊ नये त्याच्यासाठी आपण वरती माळा बनवू. तिकडे गमारा बोलते की कसा तिला माहिती होता मीना यदा ईश एलोकिम कदोशू. बोलतात की मीना यदा कदोशू गमारा प्रश्न विचारते की तिला कुठून माहिती पडला की कदोशू तिला कसं माहिती पडला कदोशू. तर बोलते तिकडे गमारा 2 गोष्टी म्हणा मीना यदा רבי ישמעאל חד אמר שלא ראתה זבוב עובר על שולחנו וחד אמר סדין של פשתן הצייה על מיטתו ולא הייתה קרי עליו. हा गमारा जो आपण डिस्कस केला होता ऑलमोस्ट 1 वर्षापूर्वी 1.5 वर्षापूर्वी दाफ युद तिकडे आपण बघितला होता दाफ युद अमुद बेत
तिकडे आपण बघितला होता की काय अर्थ आहे, की बोलतात की तो जेव्हा जेवायला बसायचा, जेवायला बसायचा त्यांच्या दिवसामध्ये बोलतात तिने कधीच नाही बघितलं की माशी जी आहे ती येते तिकडे. माशी तिच्या जेवणावरती अफिलो तो मटण खाते, अफिलो तो काय खाते ज्याच्यावरती माश्या शक्यतो येतात. तो जेव्हा जेवायला बसते, माशी तिकडे फिरकत नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. आणि त्याच्यावरनं तिने बघितला की तो ईश कदोष आहे. कदोष म्हणजे तो होली आहे. आणि दुसरी गोष्ट बोलतात की त्यांनी बघितला की ती त्याला व्हाईट चादर टाकायची प्रत्येक वेळेला झोपायला आणि कधीच तिने त्या चादरीवरती तुमाचे डाग नाही बघितले. तिने कधीच बघितलं नाही की त्या चादरीमध्ये केरी दिसते. ऑब्व्हियसली केरीची गोष्ट आहे. प्रश्न तिकडे विचारते की "मारा केन, एलिशाला केरी येईल?" तर बोलतात, "केन, केरी येऊ शकते एक्स्ट्रा अखिलामध्ये. अखिला यतेरा और तोआख הדרך." हे माणूस आजारी नाही. माणूस थकलेला आहे. त्याच्याने पण केरी येऊ शकते. पण ईश एलोकीम कदोष असल्यामुळे ती त्याला येत नाही. त्याला तो केरी त्याला दिसली नाही आणि त्याच्या जेवणावरती तिला हे नाही दिसला. बोलतात तिकडे मेफोशी म्हणून बघितले होते. तिकडे ते मेफोशी एक्सप्लेन करतात gemara ते बोलतात 2 गोष्टींमध्ये माणूस किती होली आहे तो दिसते. एक जी गोष्ट आहे ती आहे जेव्हा तो त्याच्या खाण्यावरनं कसा तो खाते, किती खाते आणि माशा वगैरे डास-बीस येऊन त्याच्या जवळ जाऊन त्याला त्रास देतात. तर तिकडनं दिसते का? कारण की जर तो इश एलोकीम कदोष आहे, तर त्याला येत नाही. आणि बोलतात ही जी गोष्ट आहे एलोकीम कदोष बोलतात गमारा नाही विचारते तिकडे प्रश्न, की "मीना यदा इश एलोकीमु" म्हणजे तो कुठून तिला माहिती की संत आहे. संत असायसाठी तो बोलते, "काय प्रॉब्लेम नाही. तू दाढी चांगली वाढवू शकते. डोळे बंद करून तो नमाज करू शकते. नेगी खोतनी ममाश बैलासारखा बुक्के मारून तो नमाज करू शकते आणि बोलू शकते ईश एलोकीम. पण कदोष जो आहे, माशांना फरक नाही पडत, की तो किती डोकं हलवून नमाज करते. याला माशांना बरोबर माहिती पडते, की कुठं तो ईश एलोकीम कदोष आहे, ती एफो कुदूष आहे. 2 गोष्टींमध्ये बोलतात अखिला आणि दुसऱ्यात ब्रीथ. त्या 2 गोष्टींमध्ये त्या माणसाला कदोष करते, तो सेपरेट करते ओली माणसाला बाकीच्यांपासनं अखिला आणि एक दुसऱ्यात ब्रीथ. बोलते ती तिच्या नवऱ्याला נעשה נא עליית קיר קטנה ונשים שם מיטה ושולחן וכיסא ומנורה והיה בבוא אלינו יסור שם. बोलतात हे बघितलं आपण נכון? नाही. ונעשה נא ונעשה नासे ना עיר קטנה, רבי ישמעאל אומר אחד אמר עלייה, כן, इकडे पण डिस्कशन आहे काय त्याचा अर्थ आहे. ते बोलतात मे बी त्याला सेपरेट घर बांधून देऊ और त्याला म्हणजे सेपरेट खोली बांधू बाहेर आलिया तगाग וכולי आणि तिकडं जोहारमध्ये तिकडे डिस्कशन केलंय काय याचा अर्थ आहे सगळा. तर बोलतात तिकडं की या सगळ्याचा अर्थ आहे तफिलात मिता, तफिलात ערבית, שולחן, כיסא, תפילת שחרית, מנורה, מנחה. त्याचा अर्थ आहे त्याला नमाज करायसाठी चांगली जागा वगैरे ते आपण देऊ. והיה בבואו אלינו יסור שמה. יסור שמה לשון הווה म्हणजे तिकडे तो राहते. היה שר शमा तो तिकडे राहील. त्याला आपण त्याची प्रायव्हसी दे, त्याला नमाज करायसाठी शिकायसाठी वगैरे त्याला ती जागा राहील आणि तो तिकडं तिकडं त्याचा व्यवहार करेल जेव्हा तो आपल्याकडे येईल तेव्हा. ויהי היום, מה קרה לו? ויהי היום ויבוא שמה ויסר אל העלייה וישכב שמה. म्हणजे परत दुसऱ्या एका रोषणाच्या दिवशी परत ते रोषणा करायला तिच्या घरी आले. म्हणजे ही जी बाई होती ती एवढी स्पेशल, एवढी इम्पोर्टंट बाई होती, की तिकडं ते आले. वही היום, לא, तिकडे लिहिलं आहे, סליחה. ויהי היום זוהר, כן, ויהי היום, י"א, יומא יום טוב דראש השנה. इकडे लिहितात जोहार शेमोतमध्ये यom tov रोज शना. रोज शनाचा दिवस होता. ते रोज शना करायला शुनेमला आले. तिची जागा एवढी स्पिरिच्युअल, एवढी ओली होती, की एलिशा नबी रोज शना करायला तिच्याकडे आले. ויאמר אל גחזי נערו, קרא לשונמית הזאת ויקרא לה ותאמר ותעמוד לפניו. שוב, תעמוד לפניו, יקרא, רבנו אריז"ל एक्सप्लेन करतात, की באמת, תעמוד לפניו चा अर्थ होता की ती
भिंतीच्या बाहेर उभी राहायची, नाही की भिंतीच्या आतमध्ये. का? कारण की एलिशाचा जो अर्थ आहे, एलिशाचा जो अर्थ आहे, तो अर्थ आहे एलाइशा. माझे एलाइशा, एलाइशा, शा नेओरीम, शा नेओरीम लाईट्स आहेत. अलेफ במילוי, למד במילוי חסד אל כל היום, त्याचा अर्थ जो आहे कवानोत जाई, त्याच्यामध्ये पण आपण बघतो आपण शा नेओरीम मध्ये ह्याच्यामध्ये किरात शेमाला मितामध्ये शा नेओरीम जे उतरतात खालती आणि ते बाहेर काढतात ते लाईट्स झोप आणण्यासाठी. शा नेओरीम आरिख केतेरचे जे लाईट्स आहेत त्याला बोलतात शा नेओरीम अलेफ लामेद. आणि त्यानंतर अलेफ लामेद ते जे वर्ड येतात अलेफ कंप्लीट लामेद कंप्लीट आणि त्यानंतर अलेफ कंप्लीट आणि लामेद कंप्लीट त्याला शाह जे गिमात्री येते ते शाह 6370 जे गिमात्री येतात एलाई शाह. त्यांच्यावरती त्यांच्या तोंडावरती एवढी लाईट होती त्या 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 केतेरच्या ह्याच्यामुळे केतेरच्या अश्पामुळे केतेरच्या केतेरच्या ना एक्सपोज त्याला बोलतात इम्प्रेशनमुळे की त्यांच्या तोंडाकडे बघायला असं काही इम्पॉसिबल होता. खूप सारी लाईट त्यांच्यात यायची, बघू नाही शकत होते. पण लांबोदले फना तिकडं ती उभी राहिली जवळ त्यांच्या की तिला ऐकू शकते. गेखाझी गेखाझी मिद्राशमध्ये आणि जो याच्यामध्ये गमारामध्ये आणलाय की हा जो मुलगा होता गेखाझी तो होता नारो. नारो जो होता तो होता त्यांचा शमाश, एलिशाचा शमाश होता. पण तो जो माणूस होता तो गेखाझी जो होता तो होता तो विश्वास नव्हता त्याला खियाता मेथीमध्ये. आणि तो त्याचा ऐन पऊच होती आला आगयोत, म्हणजे त्याचा लक्ष जो होता तमीत बायकांवरती त्याचं लक्ष असायचा. आणि फक्त एलिशाकडे तो का होता तर बोलतात एलिशाला पाहिजे होता की तो एक्सपोज होईल वर्ल्डच्या समोर. आणि बेजाशे म्हणून बघू वर्ल्डच्या समोर तो एक्सपोज होईल आणि मग ते त्याला बाहेर काढतील. आताच बाहेर काढतील त्याला डायरेक्ट जसा एलिशाला दिसते तसा बोलतात लोकांना दिसते, लोकांना चांगला नाही दिसते. "והייתם נקיים मी हशेम उ मी इस्रायल." म्हणजे जेव्हा माणूस इस्रायल माणूस जेव्हा येते तेव्हा तेव्हा तुझी कामं जी आहे ती दिसायला पाहिजेत. माणूस नाही म्हणजे बोलू शकत की मला काय फरक पडते लोक माझ्याबद्दल काय बोलतात. त्यांनी बोलायला नाही पाहिजे, त्यांनी लाशोनारा करतात. मला पाहिजे मी करीन. अरे पण तू जाऊन परक्या बायकांबरोबर फिरतोस, हे करतोस. काय पण मी नक्की आहे. मी काय नाही करत. अरे तू इकडं काम करतो, तिकडं कामामध्ये प्रॉब्लेम आहे सगळा त्याच्यामध्ये. अगोदरचा पैसा आहे. तो पैसा जो आहे तो घूसचा पैसा आहे. मिसाज आहे. तो ह्याच्यामध्ये काम करते इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये. प्रॉब्लेम आहे बोलते. त्याला बोलतात बोलते मला काय पडतं. मी क्लीन आहे, माझा क्लीन आहे. जो कोण बोलते त्याच्या तोंडामध्ये पाप आहे. का? कारण की त्यांनी लाशोनारा नाही बोलला पाहिजे. नाखोन त्यांनी लाशोनारा नाही बोलला पाहिजे. त्याच्या साईडने नाखोन आहे. त्या साईडने करेक्ट आहे. पण तुझ्यावरती अजून एक मिtzवा आहे. "व्याहिते नेकी मी हशेम मी इस्रायल." इस्रायल लोकांच्या समोर पण तू नक्की असला पाहिजे. तुझ्या हातामध्ये पाप नसली पाहिजे, की लोकं काय बोलतील त्यांना चान्स मिळेल काय बोलायला. म्हणजे जरी तू पाप नशील करत, काय तू पाप नशील करत, तू नक्की आहेस. पण तुला लांब राहायला पाहिजे, की लोकं तुझ्याबद्दल बोलायला पण येतील. आणि तो मिtzवा तुझ्यावरती आहे. "व्याहिते नक्की मी हशेम." म्हणजे हशेमला सगळं दिसते. दरवाजा बंद करून जरी पण तो काय करते त्याला त्या हशेमला दिसते. उमे इस्रायल बाहेर रस्त्यावरती कसा वागते, काय करते, कोणाबरोबर बोलते, जसं तो वागते ऐतेम नेकीम असं बोलतात. त्यामुळे एलिशा नवीन त्याला बाहेर नाही काढला होता अजूनपर्यंत. अफिल त्यांना माहिती होता. मिद्राशमध्ये लिहिलं आहे, की "आई नाहीता चगा आता लागायोत." तो प्रत्येक वेळेला बायकांकडे बघायचा, हे करायचा, बायकांचा डोळा ठेवून असायचा. तर तरी पण त्यांना बाहेर नाही काढलं होतं अजूनपर्यंत. आपण बघू. आणि गेहाजी होता त्याला तखियात मध्ये पण त्याला विश्वास नव्हता. आणि हाया मेलगलेग दिव्रे खखामीम. दिव्रे खखामीम जे कोण खखामीम लोकांची जी गोष्टी आहेत, जे सांगितलेल्या त्याच्यावरती तो हसायचा, चोख करायचा, मस्ती करायचा. तो विश्वास आपण इकडे थांबू. पुढच्या वेळेला आपण ही जी स्टोरी जी आहे ती कंटिन्यू करू. आणि याच्यामध्ये पण इंटरेस्टिंग एक गोष्ट आहे जी बघायची होती. बेजाश बघू पिदियोन नेफेश. पिदियोन नेफेशची जी गोष्ट आहे ती काय आहे या स्टोरीमध्ये आपण बघू. पसूक युद्ध बेत पासून पुढच्या वेळेला आपण चालू करू आणि बेजा हशेम कंप्लीट करू पुढच्या वेळेला हा चॅप्टर. सगळ्यांना तोदा गब्बा पार्टिसिपेट केल्याबद्दल. प्रश्न असेल तर विचारा, नाही तर बेजा हशेम कंटिन्यू करू पुढच्या वेळेला. तो बेजा हशेम उद्या सकाळी जर तुम्हाला कोणाला जमत असेल तर उद्या सकाळपासून
रामबाम मध्ये नवीन चॅप्टर चालू करणार आहे. पेरेक शिवी सगळे मेलाखोत जे आहेत शब्बातचे त्यांचा चॅप्टर आहे उद्या सकाळी इंडियन टाइम प्रमाणे 6:30 वाजता सकाळी इस्रायलच्या 4 वाजता सकाळी नवीन चॅप्टर रामबाम मध्ये हिलखोत शब्बात. सगळ्यांना तुदा रबा, ערב טוב, שבוע טוב. Thank you very much, Abhi.